Hello everyone, welcome back to my channel and you're watching the Mangesh Devkar class. If you are new to my channel, don't forget to subscribe. Let's get started. In this class, आज आपण MST CET 2024 16 May Shift 2 चा एक क्वेश्चन पाहतोय. Question is, if g of x is equal to in bracket f of again in bracket 2 times f of x plus 2 bracket complete and square bracket complete and its square, and f of 0 is -1, f dash of 0 is 1, then find g dash of 0. Options are -4, 4, -3, 3. हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी एक बेसिक थिअरी आहे, एक फॉर्म्युला आहे आणि कॉन्सेप्टचं नाव आहे डेरिव्हेटिव्हज ऑफ सम स्टँडर्ड कंपोजिट फंक्शन्स. म्हणजे कंपोजिट फंक्शन्स याचा अर्थ आहे फंक्शनवर फंक्शन अप्लाय झालेलं असतं. इथे बघा, फर्स्ट एफ ऑफ एक्स होता, त्याला 2 अप्लाय केला, त्याच्यामध्ये +2 अप्लाय केला, त्याच्यावरती अजून एक फंक्शन अप्लाय केलं आणि हे स्क्वेअर फंक्शन अजून अप्लाय केलं त्याच्यावरती. सो हे कंपोजिट फंक्शन्स आहेत आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढला जातो त्याचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. जर फंक्शन कंपोजिट असेल, इथे एफ ऑफ एक्स म्हणजे कोणतेही फंक्शन, हे ब्रॅकेटमध्ये काही असेल फंक्शन ऑफ एक्स, हे पूर्ण जे आहे इनसाइड द स्क्वेअर ब्रॅकेट हे फंक्शन ऑफ एक्स आहे. ओके, आता त्याच्यामध्ये कंपोजिट फंक्शन मध्ये पण वेगवेगळे फॉर्म्युलाज आहेत. तर इथे आपल्याला ब्रॅकेट रेस टू 2 आले, सो त्या कॅटेगरीचा फॉर्म्युला आहे एफ ऑफ एक्स रेस टू एन. तर हा कसा सोडवायचा आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो एन समोर येतो आणि एफ ऑफ एक्स रेस टू एन -1 इंटू जो काही फंक्शन असतं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये त्याचा परत डेरिव्हेटिव्ह आपण मल्टिप्लाय करत राहतो. ओके, तर हा फॉर्म्युला आपण कसा यूज करायचा हे बघूया. सो लेट स्टार्ट. सो लेट y इज इक्वल टू और इट इज गिवन g ऑफ x इज इक्वल टू, सो आपण तेच यूज करूया. g ऑफ x इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट f ऑफ 2 टाइम्स f ऑफ x प्लस 2 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट अँड इट्स स्क्वेअर. आता हा सेम याच्यासारखा आहे, एफ ऑफ एक्स रेस टू एन. इथे एफ ऑफ एक्स लिहिले म्हणजे कोणतंही फंक्शन ऑफ एक्स आहे, हे सगळं फंक्शन ऑफ एक्स ट्रीट करू आपण आणि रेस टू एन. सो काय फॉर्म्युला आहे बघा, एन एफ ऑफ एक्स रेस टू एन -1. सो नाउ डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. आता इथे खूप सारे फंक्शन्स आहेत, सो आपल्याला रिपिटेटिव्ह डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. लेट्स फाइंड आउट. सो जी डॅश ऑफ एक्स इक्वल टू, फर्स्ट आपण हा फॉर्म्युला यूज करूया बिकॉज या फॉर्मॅटमध्ये हा क्वेश्चन आहे फंक्शन ऑफ एक्स रेस टू एन. सो एन इंटू एफ ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स हा येते एफ ऑफ 2 टाइम्स f of x plus 2 and bracket raised to n -1. 2 -1 is 1, नाही लिहिलं तरी चालेल, इंटू आता राहिलेल्या फंक्शनचा ब्रॅकेटमध्ये जे फंक्शन राहतंय त्याचा परत डेरिव्हेटिव्ह असतो. सो आपण परत डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करूया ब्रॅकेटमधल्या फंक्शनचा. सो याचा डेरिव्हेटिव्ह आहे f डॅश ऑफ 2f ऑफ x प्लस 2. पण इथे काय होतंय, आणखी ब्रॅकेटमध्ये फंक्शन रिमेनिंग आहे, सो त्याचा परत डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो ब्रॅकेटमध्ये काय राहिले 2 टाइम्स एफ ऑफ एक्स प्लस 2. सो त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 2 हा बाहेर येतो, कॉन्स्टंट आहे. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स अँड प्लस 2चा कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. आता काय राहिले का फंक्शन अजून शिल्लक, तर फायनल झालेलं आहे आपलं, या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह हा आलेला आहे. ओके, सो फायनल स्टेप, दिस इज द फायनल स्टेप. याच्यानंतर आपण डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी काही शिल्लक राहिलेलं नाहीये. एक्सचा परत डेरिव्हेटिव्ह घेतला तर एक्सचा विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 येतो. सो इथे संपलेला आहे. ओके, ही चेन संपलेली आहे. ओके, नाव
we can substitute x equal to 0. G dash of 0 equal to 2 times f of 2 f of 0 plus 2 bracket complete into f dash of 2 f of 0 plus 2 into 2 f dash of 0. आता f dash of 0 आणि f of 0 च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. सो 2 टाइम्स f of 2 times f of 0 is -1 plus 2 bracket complete into f dash of 2 f of 0 is -1 plus 2 into 2 times f dash of 0 is 1, 2 into 1. Okay, next step will be 2 f of 2 into -1 will be -2, -2 plus 2 will be 0 into f dash of, here also 2 into -1, -2 plus 2, 0. So this is f dash of 0 into 2. Okay, now g dash of 0 equal to 2 times f of 0 into f dash of 0 into 2. So next step, 2 into f of 0 is -1 into f dash of 0 is 1 into 2. So 2 into -1 -2, 1 into 2 is 2, and -2 into 2 it is -4. So option A is the correct option. Thank you.